हे फुल हे जे नारळाचं झाड आहे ना, त्याची गंमत अशी तुम्हाला सांगते मी आता. कसं मोटर चालू आहे ना तिकडे. हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर हे सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा बरं का. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. चक्कर मारून आले. कसं मोटर चालू आहे ना तिकडं आणि खाली आई आहे. कधी कधी मोटर बंद होती म्हणून बघून आली. तर आता व्हिडिओ वगैरे एडिट केला आहे, अपलोड करायचा आहे. तर शिव आमचा आत्ताशी झोपला आहे, तुम्ही बघितलंयच. तर आहे ना अवनीने ना खूप छान अशी गणपतीची मूर्ती बनवली होती. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे ना, संकष्टी असल्यामुळे ना मी त्याची पूजा पण केली आहे आणि घरामध्ये ठेवली होती. पण आहे ना घरामध्ये छोटे बाप्पा येतं जे आपल्याला म्हणजे लग्नात देतात ना, ते गणपती बाप्पा आहे माझ्याकडं. आणि आणखी एक मला गिफ्ट भेटलं होतं सिल्वरचं, असं एवढंसं ते टाक मधलं गणपती बाप्पा आहेत माझ्याकडे. तर त्यामुळे ना मी आणि ही एक मूर्ती जी अवनीने बनवली ती पण मी देवघरात ठेवली होती. पण त्याचं असं काय झालं की तीन बाप्पा होतात ना, मग मंदिरात एका मंदिरात तीन गणपती बाप्पाचे फोटो झाले. आणि सॉरी मग ते दोन छोट्या छोट्या मूर्त्या आणि ही एक मूर्ती म्हणजे तीन मूर्त्या होत होत्या. तर त्यामुळे ना मग मी काय केलं, एक इथं बाहेर आणून ठेवली आहे तुळशीपाशी. म्हटलं जाऊ द्या, अशी पण पूजा होणारच आहे आणि छान एवढी भावना आणि चांगली एकदम मनातून अशी बनवली आहे तिने मूर्ती. मग इकडे तिकडे का ठेवावी. आणि मंदिरात पण तीन होत होत्या. मग म्हटलं चला तुळशीपाशी ठेवून देते. तर दाखवते तुम्हाला, चला तर दाखवते तुम्हाला. तुळशीपाशी ठेवली आहे. मला आहे ना छान असं वृंदावन बनवायचं आहे बरं का तुळशीचं. आता ही जी बकेटमध्ये ठेवली आहे ना मी तुळस, तर चांगली वाटत नाही आहे, तात्पुरती अशी ठेवली होती मी. पण आता ना थोडंसं बघावं वाटतं मला काहीतरी. आता ह्याचं करावं वाटतं काहीतरी, म्हणजे वृंदावन किंवा आणखी थोडंसं विटाचं थोडंसं बांधकाम करून आहे ना मस्त अशी तुळशी वृंदावन बनवून घ्यावं असं वाटतं. तर ते दिसायला पण आता एवढं काही खास दिसत नाही आहे विटाचं. आणि बघू आता मी इथलं सगळं क्लिअर केलं ना, आम्हाला आता हे जे चिंचेचं झाड आहे ना हे, तर ते पण एकदम दारासमोर येतं आहे ना. तर चिंचेचं झाड दारासमोर नसू नये असं म्हणतात सगळेजण. तर आता ते पण आम्हाला काढून घ्यायचं आहे. तर मग आता हे जे चिंच आता पिकलेले आहेत, तर सगळ्याच्या चिंच आता गेल्या ना, म्हणजे काढून घेतल्या ना, नंतर हे झाड पण काढायचं आहे. आणि थोडीशी इथली जी अडचण आहे ना, हे सगळे झाडं काढून टाकायच्यात आम्हाला. तर मग त्यावेळी आहे ना बघू, एक छान असं बनवून घेईल. कारण हे बघा, इथून जे आमचं घर आहे इथं, तर इथून ह्याच एवढ्याच अंतरावर लगेचच हे झाडं आहेत. एवढी अडचण आहे. तर त्यामुळे ना खूप जास्त पसारा दिसतो आहे घरासमोर. तर चांगलं वाटत नाही आहे. झाडं पाहिजेत पण एवढी पण जवळ नसून नये, थोडेसे ह्या साईडला मग आम्ही लावून घेणार आहेत. तर ही इथली जी अडचण आहे ती अगोदर आम्हाला कमी करायची आहे. तर आता त्यामुळे ना मी थांबले. मग ही जर झाडं काढले तर व्यवस्थित असं अंगण होईल इथं समोर आणि छान असं वृंदावन पण तयार होईल. स्वच्छ केलं आहे मी इथं. आणि कुत्रा कसं येऊन बसले. बाकी जी ही झाडं आहेत ना फुलांची, ती छान वाटतात बरं का आणि मला आवडतात पण हे ना नुसता फापट पसारा झाला आहे समोर जे दिसतंय. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. एवढी गर्दी वाटते ना, झाडं असे काय एक गुंतलेले धड म्हणजे कुठल्याच कामाचे नाही आहेत ते झाडं. फक्त असं अडचण झालेली आहे इथं. आता तीच ना आता अडचण मला कमी करायची आहे. बघू आता कधी होतं आहे काय होतं आहे. पण ह्या उन्हाळ्यात आहे ना त्याचं काम करून टाकणार आहे आम्ही आता.
कारण बऱ्याच जणांनी सांगितलं आहे चिंचेचं झाड दारासमोर नसू नये. तर तुम्हाला कोणाला जर याबद्दल माहिती असेल तर प्लीज मला सांगा कमेंट करून. दिसतंय व्यवस्थित असं दिसत नाही आहेत बघ, फक्त ही झाड आहे ना छान दिसत आहेत, बाकी बघा लगच पण झालंय. आता ही ना कमी करायची मला, आणि व्यवस्थित असं करून घेतलं ना तर मला जरा सुटसुटीत दिसतं छान घरासमोर. आणि थोडेफार झाडं आजूबाजूला लावायचे, जसं की हे बघा आता इथं कसं हे लावलं आहे आंब्याचं झाड थोडंसं बाजूला आहे साईडला, आणि आणखी एक इथं नारळाचं झाड लावलेलं आहे बघा हे. आणि आता हे जे नारळाचं झाड आहे ना त्याची गंमत अशी तुम्हाला सांगते मी आता. तर हे जे रोप मी कसं बनवलं होतं माहिती आहे का, तर मंदिरामध्ये ना आपण कलश ठेवतो ना नारळ, तर एक वर्षभर माझं जे नारळ होतं पुण्यात होते मी त्यावेळी. तर मी पुण्यामध्ये शिव जन्मल्यानंतर आम्ही रूम चेंज केली होती आणि डायरेक्ट त्या रूमवर गेले होते मी. म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये मागच्या वर्षी, मागच्या 2 वर्षाखाली असं म्हटलं तरी चालेल. त्यावेळी ना मी मस्त असा कलशमध्ये नारळ ठेवलं होतं आणि रोज त्या नारळाची पूजा करायची मी. आणि देवीच्या नावाने ठेवला होता, ठेवायला पाहिजे देवघरात म्हणून. तर मग छान असा ठेवला कलश, रोज पूजा करायची त्याची. आणि शुक्रवारी ना दर शुक्रवारी मी त्याच्यातलं पाणी बदलत होते, आणि असे पानं वगैरे जर असेल तर मग त्या कलशाला ठेवत होते. आणि दर शुक्रवारी नागिनीचे पानं आणि त्याच्यातलं पाणी बदलून टाकायचं, आणि जे पहिलं पाणी आहे ते तुळशीला टाकून द्यायचं, आणि नंतरच पाणी फ्रेश असं पाणी त्याच्यामध्ये भरायचं. तर असं वर्षभर माझा देवघरात कलश होता. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला कोंब फुटला छान असा नारळाला वरती, आणि वरती असं बऱ्यापैकी झाड आपलं रोप जे असतं ना हाता एवढं उंच झालं होतं फक्त असं सरळ. आणि मग मी तेच रोप आता घरी पाठवलं होतं, म्हटलं नारळाचं झाडं लावा. तर बऱ्यापैकी नारळ झाडं आहेत आमच्या इकडे, तर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये हे पण एक रोप मी ॲड केलं आणि म्हटलं लावून द्या, झाड तयार होईल त्याचं. तर अशीच झाडं तयार होतात बघा नारळाची. झाड जर रोप जर घ्यायला गेले ना तुम्ही 800-900 रुपये एका रोपाची किंमत आहे. तर आपण असेच रोप तयार करू शकतो घरी. आणि त्याच्यातून मला एक छान आयडिया भेटली, म्हणजे माहीत पण नव्हतं रोप असं बनतं. देवाच्या नावाने ठेवलेला नारळ होता, तर मला माहीत पण नव्हतं रोप असं बनतं आहे. पण मी असंच देवाच्या नावाने ठेवलं होतं नारळ, तर त्याचं छान असं झाड आता रूपांतर झालेलं आहे रोपामध्ये. तर मग त्यातून पण एक आयडिया भेटली मला आता रोप कसे काय बनवायचे. तर मला आहे ना आता भरपूर दिवसाचं चाललं आहे माझं की ठेवायचं आहे मला देवघरामध्ये, पण आता ते मुहूर्त लागत नाही आहे. घरी मग भरपूर नारळ आहेत, पण ओले नारळ आहेत ते. आणि ते कसं जे दुकानात भेटतं ना ते नारळ, जे आपण घेऊन येतो देवाला वगैरे फोडतो, त्यातलं एक नारळ पाहिजे. मग ते जर व्यवस्थित म्हणजे नाही का देवघरात जर ठेवलं ना कलशावर, छान पण दिसतं. आणि त्याचंच हे असे काही रोप बनत असतात. तर आता बघू. तर ते देवाच्या नावाने जे आपण नारळ ठेवतो त्याचा असा पण उपयोग होऊ शकतो, आणि इकडे तिकडे फोडलं जात नाही नारळ. आणि शिवाय आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात ते देवाच्या नावाचं कलशातलं नारळ आपण असं रोपू शकतो किंवा लावू शकतो. आहेत आमच्याकडं तसं काही नाही, पण थोडे थोडे अजून ॲड करायचे, फायदाच आहे त्याचा. हे बघा हे चिकूचं झाड आहे, आणि त्या तिकडे पण एक चिकूचं झाड आहे. म्हणजे दोन चिकूचे झाडं आहेत, आणि भरपूर प्रमाणात चिकू पण येतात त्याला, आणि तोडून पण ठेव. हे बघू शकता तुम्ही किती चिकू आले. इकडे एक झाड आहे, ह्याला पण चिकू आले. आणि हे एक झाड, याला पण चिकू आलेत भरपूर. असे 2 झाडं आहेत. आणि हे जे आहे ते शेवग्याचं झाड आहे, शेवग्याच्या शेंगाचं. आणि तिकडे लिंबोणी आहेत. असा काहीसा आमच्या घराभोवतीचा परिसर आहे.
आणि आज आमचं ट्रॅक्टर घरीच आहे बघा. तर घराच्या बाजूलाच आहे ना आमचं शेत आहे, म्हणजे शेतातच पूर्ण घर असल्यामुळे तर बघू शकता तुम्ही सगळीकडे म्हणजे नाही का शेती असल्यामुळे काही ना काही इथं लावलेलं आहे. तर कुत्रं बघा कसं फिरतंय आणि मोटर चालू आहे इकडे. आणि आमच्या सासूबाई म्हणजे आई आहेत ना, त्या पाणी देत आहेत तिकडे म्हणजे गव्हाला. गव्हाचं म्हणजे हे चालू आहे तिकडं पाणी द्यायचं काम गव्हाला. तर मग मी अधूनमधून चक्कर मारत असते, मोटर बंद होते कधी चालू राहते. आणि मोटरचा स्पीड पण कमी झाला आहे, कदाचित उलटी मोटर सुरू आहे त्यामुळे ना पाणी कमी मारते. तर हे बघा इथं पूर्ण गहू आहे आणि खालच्या साईडला आहे ना हरभरा आहे. तर मग मी खाली गेले नाही आहे, फक्त आता इथपर्यंतच आली. कारण तर सगळीकडे मस्त असा हिरवागार गहू आहे आणि खूप छान गहू एकसारखा झाला आहे बरं का. आणि पाणी द्यायचंच काम चालू आहे. इकडे पाणी दिलेलं आहे अगोदर आणि इकडे बघा फुलं किती छान आले जास्वंदीला. आणि आज चतुर्थी असल्यामुळे ना मी फुलं पण तोडून घ्यावी म्हटलं बाप्पाला. घराच्या शेजारी आहे बरं का झाड, पण ते जरा अडचणीत आहेत म्हणून तिथून काय आम्ही जास्त फुलं आणत नाही जास्वंदीचे, फक्त सदाफुलीची फुलं यूज करतो. आणि इकडे जर आलो तर मग मी इथले फुलं घेत असते. तर असं काहीसं शेतामध्ये हे मंदिर आहे छोटंसं, साती आसरा या देवाचं मंदिर आहे इथं. आणि मस्त आणि ना मंदिरासमोरच हे बघा इथं मोगऱ्याचं पण झाडं लावले आहेत, आमच्या नंदींनी लावलेले आहेत. आणि इथं जे आहेत म्हणजे मोगऱ्याचं झाड आणि इकडून जास्वंदीचं असे 2 झाडं आहेत मस्तपैकी. आणि खूप छान वाटतं बघा इकडे आल्यावर. आणि त्यातले त्यात गहू असल्यामुळे ना एवढं सुंदर वाटतं ना इथं. तर मस्त फुलं घेतले आणि चला आता घरी जाऊन देवा बाप्पाला वाहूयात. आणि इथंच आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. आणि चॅनलवर आपल्या नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला. आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.